नैसर्गिक गोष्टींचं हेच वैशिष्ट्य आहे की सुरुवात आणि शेवट हा नेहमी ठरलेला असतो. सूर्य उगवतो, तसंच मावळतो, झाड उगवतं, मोठं होतं, वाढत जातं, फळाफुलांनी बहरवून जातं आणि कधीतरी सुकून जातं. नदी उगम पावते, वाहत जाते आणि समुद्राला मिळून जाते. प्रत्येक नैसर्गिक प्रवासात एक आरंभ असतो आणि एक अपरिहार्य समाप्ती. अगदी याचप्रमाणे माणसाचं आयुष्यही तसंच. जन्म आणि मृत्यू या दोन टोकाच्या मध्ये घडणार एक मध्यमांतर म्हणजे आयुष्य. परंतु या ठरलेल्या सुरुवात आणि शेवटाच्या मधल्या प्रवासातच खरी अनिश्चितता, वेदना, सुंदरता आणि गूढता दडलेली असते. म्हणूनच वृक्षाला माहित असतं की तो केव्हा तरी वाळणारच, पण तो प्रत्येक पान फुलवतो, प्रत्येक ऋतू जगतो. नदीला माहिती असतं की ती शेवटी समुद्रात विलीन व्हायचंय, पण ती वाटेत खळखळते, गावा जोडत जाते, अनेक तहानलेंची तहान भागवत जाते. म्हणूनच आपण ही जाणीवपूर्वक, सजगपणे आणि मनापासून हा मधला प्रवास जगणं शिकायला हवं. शेवट निश्चित असतो, पण जसा पाऊस नुसता भिजवत नाही, तसा तो आठवणीही देतो. अगदी तसंच आयुष्याचं आहे. संपतं, पण काहीतरी सांगून जातं. अगदी जीवनाला आवश्यक असणार. सूर्य उगवतो, रोज पुन्हा मावळायची तयारी घेऊन. फुल उमलतं सौंदर्यानं, पण आपल्याला सुकायचंच हे गुपित अंगी ठेवून. नदी वाहते वाट ओळखत, ती जाणते शेवटचा किनारा, तरी प्रत्येक वळणाला ती देते नवे सूर, नवी धारा. माणूसही येतो या जगात, हात रिकामे आणि डोळ्यात स्वप्न ठेवून. जातो तरीही मागे ठेवून थोडं हसू, थोडे अश्रू, थोडं आठवणी. सुरुवात आपली नसते, शेवटही ठरलेलाच असतो. मागे उरतो तो फक्त प्रवास. कसा जगला हेच मोलाचं ठरतं. कधी झाडासारखं उभा राहतो, कधी वाऱ्यासारखा उडून जातो, कधी गारवा देतो, तर कधी स्वतः पेटून विझून जातो. म्हणून हे जीवन क्षणभंगुर आहे आणि हेच त्याचं खरं सौंदर्य आहे. संपतं म्हणूनच ते मौल्यवान आहे. हरवायच्या आधी जपून ठेवायचं. आयुष्य म्हणजे एक प्रवास. त्याला ना दिशा ठरलेली असते, ना कालावधी ठरलेला असतो. क्षणभंगुरतेचं भान कधीच पुरेसं येत नाही, आणि जेव्हा येतं ना, तेव्हा बरंच काही हातातून निसटून गेलेलं असतं. जीवनाच्या या पळत्या क्षणामध्ये आपण कधी हसतो, कधी रडतो, कधी स्वप्न पाहतो, पण हळूहळू आपल्याच नकळत काहीतरी हरवत जातं. कधी कधी आपल्यातच काहीतरी. कधी कधी त्या दिवसाकडे मन मागं फिरतं, जेव्हा सगळं सुरळीत वाटत असतं. घरामध्ये हास्य असतं, अंगणात खेळणारी मुलं असतात, स्वयंपाकघरातून येणाऱ्या आईच्या हातच्या जेवणाचा वास असतो. पण क्षणाक्षणाला सगळं बदलत जातं. आयुष्य कधी कधी एका झटक्यात कोसळतं,